ओंकार हरपाल और टॉम पवार। टॉम पवार ने क्या बल्लेबाजी की पिछले मैच में। चलिए जल्दी से जल्द फील्डिंग फैलाइए, ज़्यादा समय ना ले। दरगे ब्रदर्स काटरंग के कप्तान से यही मैं गुजारिश करूंगा कि 15 मिनट के अंदर ये 3 ओवर ख़त्म हो। हाँ, स्पीड अप तो होना ही चाहिए। 6 बजने में महज 10 मिनट बाकी है। ऋषभ भुजबल, सामने है ओंकार हरपाल। 3 ओवर का ये मैच, कौन बनेगा चैंपियन, काटरंग या फिर भूमि अधीरा 11 फणस डोंगरी। फुल टॉस गेंद थी मिडॉन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त। गलत थ्रो किया, बॉलिंग एंड पे अगर होता थ्रो तो शायद आउट करने का मौका था। प्रेजेंस ऑफ माइंड क्रिकेट में होना ज़रूरी है। मुझे कब क्या कुछ करना है, यह बात अगर समझ में आई तो आप बहुत बड़े इंसान बन सकते हो, बहुत बड़े खिलाड़ी बन सकते हो। एक रन मिला है 2 गेंदों के ऊपर। खाता खुल चुका है यहाँ पर दरगे ब्रदर्स काटरंग टीम का। दरगे ब्रदर्स काटरंग के खिलाफ पहला रन आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर भूमि अधीरा 11 फणस डोंगरी का। ये ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर, अंपायर का वाइट बॉल का इशारा। 2 पे आता हुआ टोटल। टॉम पवार जो कि स्ट्राइकर एंड पे हैं। और यह सामने डाली ऋषभ भुजबल ने, और जैसे ही गेंद सामने आई टॉम पवार ने अपना पावर दिखाया, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन। छः और 2 8। फिर से एक बार सामने की, लेकिन थोड़ी वेरिएशन में नजर आई है गेंद, और टॉम पवार के पारी का अंत। विकेट नंबर पहला, भूमि अधीरा 11 फणस डोंगरी। ठोक दीजिए। 8 पे 1। अक्षय यादव नए बल्लेबाज आ चुके हैं। 4 गेंदें इस ओवर के समाप्त हो चुके हैं। इस ओवर की पांचवी गेंद करेंगे ऋषभ भुजबल अक्षय के लिए। 8 रन 1 विकेट के नुकसान पे।
स्लोअर वन की थी ऋषभ भुजबल ने, काफी अच्छी गेंद। इस ओवर की पांचवी गेंद जो डॉट जा चुकी है। इस ओवर की अब छठी गेंद करेंगे, आखिरी गेंद करेंगे ऋषभ भुजबल अक्षय जाधव के लिए। तो पहले ओवर में 9 रन आ चुके हैं, उतने ज़्यादा रन नहीं दिए। एक छक्का आने के बावजूद ऋषभ भुजबल ने 5 गेंदों में महज 3 रन दिए, एक विकेट हासिल किया क्योंकि एक गेंद पे 6 आ चुके थे टॉम पवार के बल्ले से। कुल मिला के 9 रन, सिंगल आ चुका है। चलिए ज़्यादा समय ना ले दरगे ब्रदर्स। गेंदबाज हर्षद पिंडारी, बंटी पिंडारी नए गेंदबाज नए ओवर की शुरुआत करेंगे। सामने है अक्षय जाधव। रिवर्स दागने की कोशिश की थी, डॉट गेंद आई है, रुका हुआ टोटल वहीं पे 9 रन। दरगे ब्रदर्स का रंग बनाम भूमि अधिया 11 फणस डोंगरी। फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश, रन आउट का खतरा था। एक ही रन मिला, 10 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है, 4 गेंदें अभी भी शेष। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना। आर्यन महाब्दी ने इस कैच को छोड़ा। ओंकार हरपाल को मिला जीवनदान, जो आखिरी ओवर में काफी महंगा साबित हो सकता है दरगे ब्रदर्स काटरंग के लिए। ये जीवनदान कहीं ये कैच नहीं, आर्यन महाब्दी ने काटरंग के लिए चैंपियन बनने का सपना छोड़ा हो। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिलेगा। टोटल आ चुका है 12 रन। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। हर्षद पिंडारी काफी अच्छा ओवर कर रहे हैं। पहले ओवर में 9 रन आए थे, इस ओवर में 4 गेंदों में 3 रन इनके द्वारा दिए जा चुके हैं। यश लगा, श्री राम जाकोडिया। मुझे लगा कि शायद ये कैच ले लेंगे, लेकिन नंबर आया है 4 और 4 से बढ़ता हुआ टोटल 16 रन। बंटी पिंडारी करेंगे इस ओवर की आखिरी गेंद। 16 पे 1, भूमि अधिरा 11 फणस डोंगरी।
और यहाँ पे कोई गलती नहीं की और इसी के साथ ये विकेट मिलता हुआ ओंकार हरपाल के बारी गेंद। अक्षय कड़ो साहेब आपण व्यासपीठावर यावं। अक्षय कड़ो। आखिरी ओवर लेकर आए हैं गड्डी पूरी जांगीड़। तो आखिरी ओवर लेकर आए हैं पूरी जांगीड़। 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। क्या दरगे ब्रदर्स काटरंग बनेगी इस टूर्नामेंट की चैंपियन या फिर बनेगी भूमि अधिरा 11 फणस डोंगरी। हालांकि ये पहला सत्र, ये ट्रेलर है, क्लाइमैक्स में अभी बहुत कुछ बाकी है। तो जिन जिन अंपायर्स ने इस टूर्नामेंट में काम किया है उनका मैं शुक्रगुजार हूँ। 24 लाइव इवेंट का मैं शुक्रगुजार हूँ जिन्होंने हमारा साथ दिया। साथी कमेंटेटर मानस मनोरे, अभी पाटिल सर, इनका भी मैं शुक्रगुजार हूँ। लेकिन गड्डी की इस पहली गेंद को आसमान दिखाया, लंबा 6। बाईस पे 2। अक्षय जाधव बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन 6। यह एज लगा लेकिन फाइन लेग पर खिलाड़ी तैनात नहीं है। नंबर मिलेंगे 4। 22 और 4 बनेंगे 26। छब्बीस पे 2। अक्षय जाधव स्ट्राइकर एंड पर पूरी जांगीड़ इस ओवर की करेंगे तीसरी गेंद। ये अंदर की तरफ लेकर आए थे, ऐसा लगा था, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। वाइट बॉल का इशारा। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों में 11 रन आ चुके हैं। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेला है। ऋषभ भुजबल ने उस गेंद को फील्ड किया है। महज मिलेगा सिंगल और सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 28। इस ओवर की अभी भी पहले सत्र की 3 गेंदें शेष। ये गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। डॉट गेंद आई है। 4 गेंदें इस ओवर की समाप्त। नए बल्लेबाज आखिरी 2 गेंदों का मुकाबला करने के लिए सुयश भट्ट मैदान के अंदर।
ये स्लो वन की थी वेरिएशन के तौर पर गड्डी ने लगातार दूसरी डॉट गेंद, और दूसरी डॉट गेंद की वजह से 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। रनआउट के तौर पर विकेट मिल चुका है। अब इस ओवर की आखिरी गेंद शेष, टोटल आ चुका है 28। और ये खराब गेंद, और ये नंबर मिलेंगे 6, 28 और 6 बनेंगे 34। जीत के लिए 35 रनों की जरूरत, लेकिन फाइनल के दूसरे सत्र में माइक्रोफोन पर आएंगे और प्राइज डिस्ट्रीब्यूशन होगा मानस मनोरे की आवाज में। कौतुकजनक या स्पर्धेला अगदी उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट ही स्पर्धा अख्खा देशामध्ये पोहोचली आहे। भाई मंगेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली नागेश्वर मित्रमंडळ खाणाव पुरस्कृत उपसरपंच चषक 2025 चा आता अंतिम रात्रीमध्ये, आणि ज्याच्यासाठी केला होता टास तो दिवस खऱ्या अर्थाने गोड व्हावा। सुरुवात मी तर म्हणेन गुरुवारीच्या रात्रीमध्ये आपण खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। तो सोहळा आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे, कारण इथून आपल्याला समजणार या स्पर्धेचा उपसरपंच चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरणार। श्रीराम जाकोडे साहेब आमच्या बाजूला बसलेत, ज्यांनी आपण बघितलं एक झेल त्यांच्या माध्यमातून सुटला गेला, परंतु कमबॅक देखील त्यानंतरच्या चेंडूमध्ये बघायला मिळालं। येणारे 18 चेंडू आणि असतील गरज असणारे ती 35 या धावसंख्येची 18 चेंडू श्रीराम जाकोडिया साहेब 35 धावसंख्येची गरज आहे। मॅच हाय व्होल्टेज बनणार यात शंका नाही आहे, परंतु जशा प्रकारची फलंदाजी आता अपेक्षित असेल या द्वितीय सत्रामध्ये दर्गे ब्रदर्स काटरंग संघाची। हॅलो प्रसादजी पाटील या जरा।
चला दरके ब्रदर्स काटरंग संघ सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 18 चेंडू आणि गरज आहे ती 34 या नामसंख्येची. चला बंटी पेंडारी सर चला आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू गरज आहे ती 34 या नामसंख्येची. दरके ब्रदर्स काटरंग संघ आता मैदानाच्या आतमधून बाहेर आला आहे. प्रथम सत्रामध्ये जरूर त्यांची गोलंदाजी आपण पाहिली, द्वितीय सत्रामध्ये कशा प्रकारे फलंदाजी बघाली. 18 चेंडू आणि गरज आहे ती 35 या नामसंख्येची. 18 चेंडू 35 धावा. कंपल्सरी चेसिंग. दरके ब्रदर्स काटरंग DJ साठे ला आपण ऐकतोय. गेल्या 3 रात्रीमध्ये त्यांनी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. ते DJ साठे कौतुक करावं लागेल, कौतुक करावं तेवढं थोडं राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम आणि शेवटच्या रात्रीमध्ये साठे कॅश पकडायचे थांबलेत का? आईवा कॅश साठी थांबलेत बघा असे DJ साठे. 18 चेंडू 35 धावसंख्येची गरज. मॅचकडे होतेच आपण वळतोय. मॅचला होईल सुरुवात. द्वितीय सत्राला करू आपण सुरुवात. अंतिम लढतीकडे इथून ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असेल. उपसरपंच शिकावरती कोणता संघ आपलं नाव कोरेल. 18 चेंडू 35 धावसंख्येची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा सिग्नल आलाय. मॅचला होईल सुरुवात. स्ट्राईक एंड वरती असेल तो अजिंक्य दर्गे. रिव्हर्स यस DJ साठेने केली सुरुवात. रिव्हर्सच्या फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आणि रिव्हर्सचे अशी आक्रमक शैलीचे फटके खेचणारा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे तो अजिंक्य दर्गे. नॉन स्ट्राईक एंड वरती बंटी पेंडारी. पहिला चेंडू उलटॉस होता. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषा क्रॉस करतो आहे. येतोय दणदणीत हा पहिल्या चेंडूवरती स्वागताचा हा फटका. धन्यवाद DJ. लॉंग ऑफ सीमारेषा पारतोय अजिंक्य दर्गेच्या बॅट मधना पहिला चौकार स्वागत केलंय आणि इनिंगला सुरुवात केली आपल्या पहिल्या फटक्यानं. एक दमदार फटका बघा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला आहे अजिंक्य दर्गेच्या बॅट मधना. हा चौकार 4 धावा आल्यात. सुरुवात चांगली आहे. 35चा करायचा आहे पाठलाग. 4 धावा तर धरून मात्र जोडल्या गेल्या. गोलंदाजी मार्क वरती आहे सुमित पाटीलच्या. यावेळेस हा इथे धक्का बसलाय. काय जबरदस्त झेल पकडलाय. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा फटका होता पण तितक्या ताकदीचा झेल. श्रीराम जाकोडे साहेब देखील म्हणतात कौतुक करा तेवढं थोडं आहे. कारण अपोजिट संघाचा जरी खेळ असेल तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बघू शकताय कुठे हा झेल होता आणि कठीण झेलला सोप्यामध्ये कन्वर्ट केलं आणि पहिला धक्का बसला आहे तो दर्गे ब्रदर्स काटरंग संघाला. अजिंक्य दर्गे बॅक टू द ग्राउंड. यस साठे DJ. धन्यवाद. ही रात्र आहे आणि सर्वांनीच मजा घेतली ती या झेलची. कारण काय जबरदस्त झेल पकडला तो ओमकार हलपाल. एक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातामध्ये स्थिर ठेवला आणि शेवटच्या मोमेंटम पर्यंत चेंडूला अगदी आपल्या हातामध्ये स्थिर ठेवला गेला आणि तिथून मात्र धक्का लागला तो अजिंक्य दर्गे मात्र माघारी परतलाय. क्रमांक 3 वरती आता मैदानाच्या आतमध्ये आर्यन माबदी हा देखील कसलेला खेळाडू आहे ज्यांनी मागच्या पहिल्या सत्रामध्ये एक झेल त्याच्या हातामधून सुटला. त्यानंतर चुकीच्या सुधारण्यामध्ये यश आलं. एक झेल त्यांनी देखील मागच्या पहिल्या सत्रामध्ये पकडला गेला. धावसंख्या आहे ती 4. यावेळेस गोंदास्ता या सुमित पाटीलच्या विरोधात मात्र अजून एक फटका आलाय. इथून देखील फटका फसलाय. दुसरा फलंदाज दर्गे ब्रदर्स काटरंग संघाचा आर्यन माबदी बॅक टू द ग्राउंड. यस DJ साठे. यस धन्यवाद DJ.
अगदी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवावी लागेल. आर्यन मापदीला आता स्वस्त्यामध्ये गेल्या पावली मात्र माघारी परतलाय. अजिंक्य दरके देखील आता या डगआउटमध्ये बसले, जे ओपन करण्यासाठी गेले होते. वैयक्तिक 4 धावसंख्येची केली असतील त्यांनी केली, माघारी परतला. आर्यन मापदी देखील माघारी आलाय. इनायत पोझिशन 4 वरती. ऋषभ भुजबळ एक जबरदस्त असा खेळाडू, हा देखील वेल फिनिशर आहे. यांनी गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची करू शकतो, फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची ऋषभ भुजबळ यांच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळेस क्लिअर केला फटका, जरूर मात्र सिंगल धाव देऊन जाईल. एक धाव जोडली जाते. एका धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होईल. 5 धावा आता धावपटलावरती बघायला मिळतील. सुरुवात झाली आहे, कारण आतापर्यंतचा प्रवास बघितला तर अजिंक्य तारखेच्या 4 धावा वगळता त्यानंतरचे 3 चेंडू आपण जर बघितले तर लगातारचे 2 विकेट प्राप्त केले आणि त्यानंतर एक सिंगल धाव जोडली गेली. टोटल धावा आता आल्या त्या 5 धावा धावपटलावरती आहेत. सुरुवात झाली आहे, पण सुरुवात चांगली करायची असेल तर आता खराब चेंडूवरती बंटी पेंढारीला आता ओळखावं लागेल. खराब चेंडूवरती मोठा फटका खेचावे लागतील. चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. यावेळेसचा चेंडू सुमितचा फुलटॉस चेंडू होता. अगदी इथे मात्र चेंडूनं चकमा देऊन निघून चाललाय. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चाललाय. यावेळी आलाय बंटी पेंढाच्या बॅटमधून थर्डमॅन सीमा पार, चौकार. आता तुम्हाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल, कारण इथून जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये उपसरपंच चषकावरती विजेता म्हणजे प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचायचं असेल तर इथून आता बचावात्मक पवित्रा तुम्हाला आता घ्यावा लागेल, कारण इथून सुमितला धावा रोखाव्या लागतील. 13 चेंडूमध्ये 26 धावा रोखायच्या आहेत. फटका जबरदस्त आहे. अगदी पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलावला होता. बंटी पेंढारीला मिळेल सिंगल, समीकरण बदलेल. शेवटचे उरलेत ते आता 12 आणि गरज आहे ती 25 या धावसंख्येची. 12 चेंडू 25 धावा. अजिंक्य दर्गे आता कॅल्क्युलेशन करतात कितून धावा येतील, कशा पद्धतीने धावा बनवाव्या लागतील आणि कुठल्या झोनमधून आपल्याला धावा काढाव्या लागतील. हा प्रयत्न आता दर्गे ब्रदर्स काटरंग संघ करतो आहे. बंटी पेंढारी जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत या मॅचला सहजरित्या दर्गे ब्रदर्स काटरंग संघ विजय करू शकतो. परंतु सुमित पाटीलची गोलंदाजी जबरदस्त बघायला मिळाली, कारण 2 विकेट आल्या आणि 10 धावा खर्च आल्या त्या पहिल्या ओव्हर्समध्ये. जास्त वेळ घेऊ नका. अधिरा 11 फणस डोंगरी संघ, भूमी अधिरा 11 फणस डोंगरी संघ जो गोलंदाजी करतोय. शेवटचे चेंडू उरले ते 12 आणि गरज आहे ती 25 या धावसंख्येची. बंटी पेंढारी आणि ऋषभ भुजबळ अशी सलामी विरातली एक फलंदाज मात्र खेळपट्टीवरती आपण बघायला मिळतोय, तो बंटी पेंढारी. त्याच्या बरोबरीने ऋषभ भुजबळ आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. एंड बदललाय आता. मगाशी सुमितला पाहिलं, आता गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय खेळपट्टीवरती. नरेश सावंत गोलंदाजी मार्कवरती आलाय. भावेश सावंतला आपण पाहिलं जो लवजी एक्सप्रेस, लवजी का फौजी, परंतु इथे नरेश सावंत आहे जो भूमी अधिरा 11 फणस डोंगरी संघाचा दुसरा गोलंदाज. नरेश सावंत, धावा रोखायच्या आहेत 25. पहिला चेंडू नरेशचा, यावेळेसचा स्टिअर करायचा आहे चषक चेंडू पर्यंत आलाय. तोपर्यंत चेंडू 1 बाउन्स पकडतोय. एक सिंगल धाव जोडली जाईल. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज होती. आता 11 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 24 या धावसंख्येची. 11 चेंडू 24 धावा. एक सिंगल जोडली गेली. आता स्ट्राईक देखील बदलले. ऋषभ भुजबळ स्ट्राईक एंड बदलत आहे. ऋषभ भुजबळने एक चेंडू स्टिअर केला, एक सिंगल धाव त्याने देखील मात्र बनवली गेली आहे. बंटी पेंढारीने जरूर फटका खेचला होता, परंतु एक धाव जरून गेला आणि समीकरणात आलंय 11 चेंडू 24 धावसंख्येची गरज. कोण असतं यार. ऋषभ भुजबळचे हे फटके आक्रमक शैलीचे बघायला मिळाले. मिड विकेटला क्लिअर करतोय ऋषभ भुजबळचा हा फटका आणि धावा देऊन जातोय तो 6 धावा. यस डीजे. या फटक्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर अचूक टप्पा आणि नियंत्रित चेंडू फेकावा लागेल, कारण ऋषभ भुजबळ जरी
शरीराने धाकड नसेल तरी ताकदीपेक्षा युक्तीचे फटके, अगदी तंत्रशुद्ध फटके मी तर म्हणेन, कारण ते कॉपीबुक स्टाईलच्या अगदी बरोबरीने त्या फटक्याची निवड करतो आहे तो ऋषभ भुजबळ. आत्तापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, वैयक्तिक 2 चेंडू फेस केलेत, 7 धावसंख्येवरती खेळतो आहे. यावेळेस त्या क्षेत्रामध्ये मारायचा प्रयत्न, परंतु इथे विकेट जाती आहे ऋषभ भुजबळची, ज्याने मागच्या चेंडूवरती काय कमालीचा फटका खेचला होता, परंतु या चेंडूवरती मात्र अपयश येतो आहे. आणि अजून एक धक्का बसतो आहे तो दरके ब्रदर्स काटरंग संघाला. ऋषभ भुजबळ बॅक टू द आउट्स. यस DJ साडे. आता नवीन फलंदाज जे गेलेत ते आता हुशार आहेत, कारण त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. लेदर क्रिकेटचा फार अनुभव आहे. जे मैदानाच्या आतमध्ये इनायत पोझिशन 5 वरती आदित्य दर्गे. धावा रोख बनवायच्या आहेत, शेवटचे 9 चेंडू उरलेत, 18 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 18 धावसंख्येची गरज. ATM शांत आहे त्यांचा आता. 9 चेंडू 18 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती नरेश सावंत. 9 चेंडू 18 धावा. मॅचला करूया सुरुवात. स्ट्राईक एंड वरती आहे तो आदित्य दर्गे. नॉन स्ट्राईक एंड वरती बंटी पेंढारे, हर्षल पेंढारे उर्फ बंटी. 9 चेंडू 18 धावांची गरज. हुक केलाय, काय जबरदस्त फटका आहे. टायमिंग आणि शॉट सिलेक्शन फार चांगलं निघालं. लॉंगॉन आणि मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. आदित्य दर्गेच्या बॅट मधून निघाला हा एक दमदार फटका. षटकार. DJ धन्यवाद. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 8 आणि गरज आहे ती 12 या धावसंख्येची. 8 चेंडू 12 धावा. समीकरण आमच्या स्मार्ट टीव्हीवरती क्लॅरिटी आणि क्वालिटी सेकंड आपण बघतोय. शेवटचे 8 चेंडू उरलेत, 12 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट आणले आता ते आदित्य दर्गेने. लेदर क्रिकेटचा फार चांगला अनुभव आणि तेवढ्याच ताकदीचा. बघा प्रवीण सर अगदी शरीरदृष्टीने फार मजबूत आहेत आणि ताकदीचा पुरेपूर वापर या फटक्याने करून करताना बघायला मिळालं. कारण लाईन लेन ओळखली, त्या चेंडूचा टप्पा ओळखला आणि त्या टप्प्यामध्ये फार चांगला कार्यक्रम मात्र आदित्य दर्गेच्या माध्यमातून यावेळेस सुख करायचा होता. फटका जरूर हा देखील चांगला आहे. शतक चेंडूपर्यंत आलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून शतक चेंडूला अडवलं स्क्वेअर लेगमध्ये. इथे एकच धाव मात्र मिळेल. एका धावसंख्येच्या बरोबरीने समीकरण आता पोहोचेल. शेवटचे 7 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 11 या धावसंख्येची. 7 चेंडू 11 धावा. कुठेही जाऊ नका. मॅच ऑन आहे. आता बंटी पेंढारी स्ट्राईक एंड वरती आलाय. एंड बदललाय. सिंगल धाव जोडली गेली आणि सिंगलच्या मदतीने समीकरण बदललं. शेवटचे 7 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 11 या धावसंख्येची. गोलंदाज नरेश सावंत. यावेळेस चेंडू हुकेलाय बंटी पेंढारीने. आसमान दाखवलंय. मिड विकेट सीमा पार येतो चेंडू. बंटी पेंढारीच्या बॅट मध्ये निघाला. मिड विकेट सीमा पार आलाय. जबरदस्त असा षटकार. बंटी पेंढारीच्या आक्रमक शैलीच्या फटक्याची. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 6 आणि गरज आहे ती 5 धावांची. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्याचे क्षण आता काही उरलेत आणि शेवटचे आता उरलेत ते चेंडू 6 आणि गरज आहे ती 5 धावांची. शेवटचं षटक कोण हाताळणार? आदिरा भूमी 11 फणस डोंगरी संघाचा दीपकडे जाणार का? मागच्या मॅचचा फिनिशर जो दीप, जो काय जबरदस्त गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये काय कमालीची राहिली, त्या दीपला मात्र पुनश्च शेवटच्या आणि अंतिम षटकाला करतोय सुरुवात. 6 चेंडूमध्ये धावा रोखायच्या आहेत त्या 5. नागेश्वर मित्रमंडळ खळाव पुरस्कृत उपसरपंच चषक 2025 चा हा थरार आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय. दर्दी प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील सर्वांचं मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करूया. 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज. 6 वाजून 20 मिनिटे झालीत बघा.
शेवटचे 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज. शेवटचा निर्णायक अंतिम षटक दीप भिसेकडे आपण जातोय. हा देखील या टीमचा ड्रम कार्ड आहे. हुकमी एक्का आहे ज्याला शेवटच्या आणि अंतिम षटकाला प्राचारण केलं आहे. दीप स्ट्राईक एंड वरती आलाय. तो आदित्य दर्गे. पहिला चेंडू कट केलाय. काय जबरदस्त फटका. अगदी ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणावं लागेल. थर्डमॅन सीमा पार होतो. आदित्य दर्गेच्या बॅट मध्ये निघाला हा एक दमदार फटका चौकार. विकेट जर क्या या दीपने घेतले तर मॅच मध्ये मजा येईल. यावेळेस बघा अजूनही मॅच संपली नाहीये मित्रांनो. या मॅच मध्ये अजूनही रंगतदार निर्माण होईल. पंच यस चला या बाहेर. एक धावसंख्येची गरज आहे. घाबरू नका. यस डीजे फलंदाज बाद होतील. यस मोठा धक्का लागलाय. चला न्यू बॅट्समन. चला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू उरलेत असणे आता 4. एक धावसंख्येची गरज आहे. मॅच संपली नाही अजून. कंपल्सरी चेसिंग एका धावे देखील हा सामना आता तो निसटून जाऊ शकतो. कारण दीप सारखा एक घातक गोलंदाज मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली ती दीपची. हा दीप शेवटच्या क्षणामध्ये तक्ते पलटू शकतो. कारण क्षणाक्षणामध्ये बदलणारा हा खेळ आहे आणि क्षणाक्षणामध्ये हसवणारा खेळ आणि तुम्हा आम्हाला रडवणारा हा खेळ आहे. नक्कीच अभि पाटील सर. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला हाच दीप भिसे ज्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा करून दिल्या नव्हत्या. 2 ओव्हरमध्ये 45 झालेल्या 52 पाहिजे होत्या आणि 6 बॉल 7 धावा याच गोलंदाजाने वाचवलेल्या. 4 बॉल 1 ची गरज आहे. परंतु अजय पाटील बेलवलीचा ज्याने एमडी वॉरियर संघाच्या विरोधात यावर्षी RPL सीझन 5 मध्ये 6 बॉल 1 धाव वाचवली होती. परंतु आता दीप भिसे 4 बॉल 1 वाचवणार का? यस कट करायचं नव्हता. इथून देखील रनआउटच्या स्वरूपात बाद होत. यस डीजे. यस शेवटचे चेंडू उरते असतील आता 3 आणि गरज आहे 1 धावेची. मॅच मध्ये मजा येते बघा. आता सर्व शांत बसलेत कारण असं वाटलं होतं की हा सामना सहज संपेल. कारण जिथून विकेट आला ना तिथून या मॅच मध्ये मजा आली आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे तुम्ही आता जरूर मात्र बघाल. परंतु या मॅच मध्ये आता एक रंगतदार मात्र हा सामना निर्माण झाला आहे. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 3 आणि साठे आता गरज आहे ती 1 या धावसंख्येची. साठे देखील अगदी नजदीकने बघतायत बघा कुठे चेंडू मारतायत. हा अगदी तीक्ष्ण नजरेने त्या या मॅचला बघतायत. उघडे डोळा पहा नीट. गरज आहे ही 1 धावेची. सामना फिनिश केलाय. बंटी पेंढारीने या सामन्याला फिनिश केलाय. यस डीजे.
बस 16कडे मात्र आपण जाणार आहोत. सगळ्यांना मी विनंती करतो की आपण आता व्यासपीठाच्या समोर यावं, कारण बक्षीस वितरण समारंभ सोहळा ज्याची मात्र आपण सुरुवात आता करतोय. याच साडी केला होता अट्टास, शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा आणि तो शेवट मात्र आता गोड झालेला आहे. नागेश्वर मित्रमंडळ खानाव यांची रायगड जिल्ह्यामधील सगळ्यात एक लोकप्रिय नाईट स्पर्धा जिचा मात्र आता शेवट झाला आहे. भाई मंगेश पाडेल विद्यमान उपसरपंच गुरुग्राम पंचायत खानाव यांच्या नावाने खेळवली जाणारी स्पर्धा उपसरपंच चषक 2025 त्या स्पर्धेचा आता शेवट झाला आहे. चला सगळ्यांना विनंती असेल की आपण आता समालोचन कक्षासमोर बक्षीस वितरण समारंभासाठी यायचं आहे. तत्पूर्वी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचा आपण शब्दसुमनांनी आभार